जय, काय रे एकटाच का उभा आहेस? अरे ती अरविंद काका, त्यांना प्लीज जाऊन थांबव. अगं ते बाहेर जाऊन सगळ्यांना खरं सांगायला निघालेत. आपण दोघं नवरा बायको होते. हळू हळू जरा. हळू हळू काय नाही, म्हणजे काका बाहेर जाऊन जर सगळ्यांना तेच सांगणार असतील तर आपण इथे हळू बोलून काय फायदा आहे? आदिती प्लीज जाऊन त्यांना थांबव. माझ्या एकट्याच्यानी आता काही सांभाळणार नाही. अगं तू उभी काय इथे, जा ना आदिती. जय, शांत हो जरा. तू काकांना ओळखत नाहीस का? काका बाहेर कोणाला काहीही सांगणार नाही. काही सांगणार नाहीत काय? नाही सांगणार काय? आदिती हे बघ, मला आज काकांचं काय चाललंय ना काही कळतच नाही. इनफॅक्ट मला आपल्या ऑफिसमध्ये आज काय चाललंय तेच कळत नाहीये. मी इथे आलो तर काका मागावून आले, मला बोलायला लागले, ओरडायला लागले, काही बाई बोलायला लागले. अरे म्हणजे काय? आणि आता ते बाहेर जाऊन काय बोंबाबोंब करणार आहेत ना तेही मला कळत नाही. मला म्हणे आदितीवर मी अन्याय होऊ देणार नाही. अरे म्हणजे काय? काय अन्याय केलाय मी तुझ्यावर? हळू जय. तू एवढी शांत कशी राहू शकतेस आदिती? नाही नाही, बरोबर आहे, तुझंही बरोबर आहे. आपण शांत राहिलं पाहिजे. आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही. बरोबर आहे, शांत हो. शांत हो. पण आपण आता इथून बाहेर कसे जाणार आहोत? नाही, सगळ्यांच्या नजरेला आपण कसे सामोरे जाणार आहोत? ती काकांना विचित्र आहेत, हट्टी आहेत एक नंबरचे. नंदिनी मॅडम म्हणतात ना ते अगदी करेक्ट आहे. समोरच्याला काही बोलू द्यायचं नाही, अचानक ओरडायला लागले. जय प्लीज शांत होशील का तू? आदिती मी कसा शांत राहू? तुला कळतंय का काका बाहेर जाऊन सगळं खरं बोलल्यानंतर काय होणार आहे? नाही नाही, माझं ऐक. यांना कळत नाही. आणि असं काय कारण आहे ज्यामुळे सगळं खरं सांगायला निघाले? जय एक मिनिट. काका कोणालाही काहीही सांगणार नाही. कशावरून कोणाला काही सांगणार नाहीत? हे तू कशावरून बोलू शकतेस माहितीये? कारण काका इथे आत आल्यानंतर ते काय बोलत होते, कसे वागत होते हे बघायला तू इथे नव्हतीस. तू जर असतीस ना, तू जर बघितलं असतस ना तर तुझी ही अवस्था माझी जी झाली आहे ना तशीच झाली असती. आणि आता होणारच आहे. आणि हे सगळं कोणामुळे? तर काकांमुळे. कारण काकांनी बाहेर जाऊन बोंबाबोंब केली असणार आहे. कोणामुळे? कोणामुळे? तुमच्यामुळे. जय, माझ्यामुळे? काका बाहेर जाऊन सगळं सांगून आलात ना? मी हट्टी आहे. मी समोरच्याचं काही सुद्धा ऐकत नाही. बाहेर जाऊन बोंबाबोंब करेन. काका तुम्ही दोघं नवरा बायको आहात. एक मिनिट, म्हणजे काका आम्ही दोघं आता जे काही बोलत होतो ते ऐकलं तुम्ही? ऐकत होतो, पण बाहेर जाऊन बोंबाबोंब नाही केली मी. म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन खरं काही सांगितलं नाहीये? थँक गॉड काका. जय, पण तरीही तुझ्यावरचा राग अजून माझा कमी झाला नाहीये. ओ कसला राग आलाय हो तुम्हाला माझा? काय केलंय मी? तू काय केलंस ना हे रजनीने सगळं सांगितलंय. तू होतीस तिथे. काय सांगितलं रजनीनी? नाही नाही, मला सांग काय सांगितलं तिने? जय तू शांत हो आधी. शांत हो. रजनीनी आत्ता बाहेर असं सांगितलं की तुम्ही जेव्हा मीटिंगला गेला होतात ना तेव्हा तू तिला आईस्क्रीम भरवलं. आणि रिक्षातून तिचा तोल जात असताना तू तिचा हात पकडलास. आणि अजून असं बरंच काही सांगितलं तिने. पण काय हे सगळं सांगितलं तिने माझ्याबद्दल? हे सगळं घडलंय असं म्हणणं आहे तिचं? जय काका मला एक सांगा, रिक्षातनं एखाद्या माणसाचा तोल कसा जाऊ शकतो? आणि मी रजनीचा हात जुई
आता हिला काय झालंय? रजनीच्या तोंडून तिने तुमची स्टोरी ऐकली आणि रडायला लागली. रजनीने सांगितलेलं ऐकून जुई